नमस्कार मित्रांनो, जय खानदेश। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात मागे श्री कृष्णा बँड अंमळनेर। तर जोरदार काम चालू आहे मित्रांनो। फक्त 5-6 दिवसामध्ये गाडीचं पूर्ण काम होणार आहे आणि 5 तारखेला म्हणजे 5 सप्टेंबरला गाडीची ओपनिंग आहे आणि त्याच्या बाजूला स्वामी कृष्णा बँड घोडगावची गाडी पण लागलेली आहे। सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित गाडीचे अपडेट तुम्हाला दाखवतो आणि गाडीच्या मालकाला सुद्धा भेटवतो। जय खानदेश। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात श्री कृष्णा बँडचे अंमळनेर गाडीचे ओनर राहुल दादा आपल्या सोबत आहेत आणि गाडीबद्दल काय अपडेट आहे नेमकी ते आपल्याला 2 शब्दामध्ये सांगतील। गाडीमध्ये किती CRP आहे, किती बेस आहे, किती लाईट वगैरे सिस्टीम कशी आहे, पूर्ण ते आपल्याला अपडेट सांगतील। तर राहुल दादा, काही 2 शब्द सांगा आपल्या गाडीबद्दल। नमस्कार मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये 36 बेस 46 ते 50 CRP राहतील। ते आतापर्यंत जे व्हिडिओ टाकले भूषण भाऊंनी, बरोबर, ते मी नसताना बाहेरच्या बाहेर टाकून दिलेले। 46 ते 50 CRP प्लॅनिंग आहे। ते लाईट मध्ये काहीतरी आपण नवीन करण्याचा प्रयत्न करतोय। लाईट डेकोरेशन काही ना काही नवीन राहील। बरोबर, तर एवढं अपडेट आहे आतापर्यंत आणि पुढे जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये जे अपडेट राहील ते भूषण दादा तुम्हाला कळवतो। बरोबर। आणि तसेच आपले बँडची पहिली ओपनिंग काय तारखेला आहे ते तसं अपडेट लोकांना सांगून द्या तुम्ही। 5 तारखेला आपली सप्टेंबर मध्ये सुरतला ओपनिंग आहे। बरोबर, तिथं 2 बँड आहे, एक गणेश बँड आणि श्री कृष्ण बँड, असे दोघं बँडचे ओपनिंग एकाच दिवशी आणि एकाच मंडळात आहे। बरोबर। आणि आपला साऊंड सेटअप कोणाचा आहे आपल्या गाडीमध्ये? आपला साऊंड सेटअप JB अकोस्टिक म्हणून जयेश बुडगुजर यांनी केलेलं आहे। सगळं लाईट पासून साऊंड पासून सगळं काम त्यांच्याकडे यावर्षी। तर तसेच आपण गाडीचे अपडेट आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही बघत राहा मित्रांनो। जय खानदेश। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात काहीतरी युनिक डिझाईन मागे केलेली आहे आणि CRP साठी त्यांनी पॉइंट काढलेले आहेत। तर तसेच आपले जीवन दादा पण आहेत सोबत। जीवन दादा काम चालू आहे, जोरदार वायरिंग वगैरे करतायत। तुम्ही मागे पाहू शकता तिकडं बेस ठेवण्याच्या साठी केलेले आहे आणि वरती CRP साठी पॉइंट काढलेले आहेत। तसं हायड्रोलिक पंप पण आहे, काहीतरी वेगळंच काहीतरी आहे डिझाईन। त्या तुम्हाला सर्व अपडेट 5 सप्टेंबरला कळेल, तसंच लवकरच मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही या गाडीमध्ये पाहू शकतात RJ कंपनी म्हणजे भूषण गोसावी सर्व कॅबिनेट या गाडीमध्ये बसवले आहेत। जसे की आपल्याला राहुल दादांनी सांगितलं, त्या ठिकाणी गाडी रेडी होत आहे म्हणून 4-5 दिवसात लगेच गाडी रेडी होत आहे म्हणून लवकर काम चालू आहे जोरदार। तर मित्रांनो, आता तुम्ही बघितला बाहेरचा गाडीचा भाग, तर आता तुम्हाला गाडीच्या आतमधून गाडी कशी दिसते ते तुम्हाला दाखवतो। चला, गाडीची हाईट। तर गाडीच्या आतमध्ये जाते मित्रांनो आपण आता। तर मोबाईल दाखव बरं। तर 160 kV जनरेटर आहे, तुम्ही पाहू शकतात आणि खूप फास्ट स्पीडमध्ये काम चालू आहे। कलर वगैरे देण्याचं डिझाईन तुम्ही पाहू शकतात, आतली डिझाईन। आणि जे पॉईंट दिसत आहे तुम्हाला CRP साठी ठेवलेत पॉईंट। हायड्रोलिक पंप, तर तुम्ही पाहू शकता हा जो मधला राऊंड दिसत आहे डायमंड शेप मध्ये, हा CRP साठी केलेला आहे आणि हा वरती जाईल कारण इथं तुम्ही पाहू शकता हायड्रोलिक पंप दिलेला आहे। 4 साईडला हायड्रोलिक पंप आहे। तर हे सर्व वरती जाईल असं वाटत आहे मला। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात म्हणजे जोरदार काम या ठिकाणी चालू आहे। कलर वगैरे सर्व वरची फिटिंग वगैरे। मित्रांनो, ज्या ठिकाणी या गाडीचं काम चालू आहे ते म्हणजे विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्स आणि त्या दादासोबत आपण भेटूया मालकासोबत। तर चला, तुम्ही पाहू शकतात ज्या ठिकाणी या गाडीचं काम चालू आहे म्हणजे वेडदा या गावामध्ये आणि तसेच विश्वकर्मा वेल्डिंगचे मालक म्हणजे आपले जीवन दादा काही बँड बद्दल अपडेट देतील आणि काय बँड केव्हा तयार होईल पूर्णपणे ते आपल्याला सांगतील। काही नाही, अजून फक्त श्रीकृष्णाचं काम चालू आहे। स्वामी कृष्ण पण लागलेली आहे, 2 गाडींचं काम सोबत चाललेलं आहे। आता लवकरात लवकर म्हणजे अजून 5-6 दिवसात मध्ये 2 गाडीचं
ही गाडीचं काम कम्प्लीट होईल 2 दिवसात आणि ती गाडी अजूनपर्यंत म्हणजे 5 दिवसात निघून जाईल इथून. आणि या गाडीमध्ये अजून तुम्ही काही युनिक डिझाईन केली आहे, तुम्ही काही सांगू शकतात का आम्हाला? या गाडीमध्ये पण 22 पंप लावले युनिक काम आहे. 22 पंप म्हणजे 22 पंप केले हायड्रोलिक. खतरनाक आहे मित्रांनो, 22 पंप म्हणजे डायरेक्ट खतरनाक काम केलं यावर्षी. स्वामी कृष्णामध्ये पण 16 पंप यूज केले, ते पण 30 CRP पर्यंत आहे. इकडच्या गाडीमध्ये स्वामी कृष्ण बँड 30 CRP पर्यंत आहे आणि इकडच्या गाडीमध्ये 40 ते 45 CRP असते. बरोबर. आणि डायमंड शेप मध्ये तुम्ही केलेली आहे डिझाईन. युनिक डिझाईन आहे. थोडं कामामध्ये अडचण आली खूपच, पण झाली कम्प्लीट. तर 4-5 दिवसामध्ये पूर्ण गाडी कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे तसंच दिवस रात्र पाहून ते मेहनत करून खूपच काम करतायत. म्हणजे 3-1 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल वेल्डिंगचं, आणि फक्त साऊंड सेटअप वायरिंग वगैरे करण्याचे बाकी राहील. तर तसंच आपण स्वामी कृष्ण बँडचे दाखवू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ. चला. तर मित्रांनो स्वामी कृष्ण बँडची गाडी तुम्ही पाहू शकता, जवळून दाखव. तर या ठिकाणी पण दोघी गाड्याचं काम सेम चालू आहे आणि लवकरच ही गाडी पण ओपनिंग तुम्हाला सुरत या ठिकाणी बघायला भेटणार आहे 5 सप्टेंबरला. आणि गाडीचं काम किती झालंय तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहून घ्या मित्रांनो गाडीचं काम कसं चालू आहे. लवकरच गाडीचं काम कम्प्लीट होऊन जाणार आहे. इकडे दाखव. पाहू शकतात मित्रांनो मुलं किती मेहनत घेत आहेत. तर या ठिकाणी स्वामी कृष्ण बँडचं पण जोरदार काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता तिकडं. कार ओपनिंग का होय? ओपनिंग 5 सप्टेंबरला भाऊ. पुढे सुरत मा लोकेशन माहिती आहे का? लोकेशन आपल्याला नाही माहिती, मालकले माहिती. तर लोकेशन माहित नाही मित्रांनो, तर 5 सप्टेंबरला राडा होणार आहे सुरत मध्ये, तर बघायला विसरू नका. तर आता गाडीच्या आतमध्ये जाऊ आपण आणि तुम्हाला सर्व दाखवू काम कसं चालू आहे गाडीच्या आतमधून. तर इकडे पाहू शकतात मित्रांनो भरपूर अशी जागा आहे आणि खूप लांब गाडी आहे. तर मित्रांनो स्वामी कृष्ण बँड गोडगावची जी गाडी न्यू अपडेट झालेली आहे, तसेच त्या गाडीमध्ये सिंगर देखील आता नवीन रूपात तुम्हाला बघायला भेटणार, ऋतिक दादा. नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. मी तुमच्या सर्वांचा लाडका कलाकार ऋतिक ठाकरे. तर यावर्षी स्वामी कृष्ण बँड गोडगाव या ठिकाणी माझं नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. जय खानदेश.